नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया PNC इन्फ्राटेक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PNC इन्फ्राटेक बॅक्स ₹3489 कोटी कोल प्रोजेक्ट फ्रॉम साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PNC इन्फ्राटेक लिमिटेड या कंपनीला साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडकडून मेजर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 3488.86 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 3500 कोटी रुपये, ज्यामध्ये GST इन्क्लूड आहे. चला आता बोलूया GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GHV इन्फ्रा सेक्युअर ₹2645 कोटी EPC कॉन्ट्रॅक्ट फॉर स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग हब इन UAE. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला युनायटेड अरब इमिरेट्स मध्ये लार्ज स्केल इंडस्ट्रियल आणि कमर्शियल हबच्या डेव्हलपमेंटसाठी मेजर इंटरनॅशनल ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 2645 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि SML इसूझू लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा ॲक्वायर कंट्रोलिंग स्टेक इन SML इसूझू रिब्रँड्स इट ॲज SML महिंद्रा. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने SML इसूझू लिमिटेड या कंपनीमध्ये 58.96% कंट्रोलिंग स्टेक ॲक्वायर म्हणजे खरेदी केली आहे. कोणाकडून? सुमितोमो कॉर्पोरेशन आणि इसूझू मोटर्सकडून. आणि मित्रांनो, आता ही डील कंप्लीट झाली आहे. म्हणजे मित्रांनो, आता SML इसूझू लिमिटेड ही कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची ऑफिशियली सबसिडरी कंपनी झालेली आहे. आणि मित्रांनो, या डीलमुळे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा कमर्शियल व्हेकल सेगमेंटचा बिझनेस अजून मजबूत झालेला आहे. चला आता बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे स्टँड अलोन नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 2831 कोटी रुपयांनी 3175 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मार्जिनली वाढली आहे. 3160 कोटी रुपयांनी 3175 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 443 कोटी रुपयांनी 352 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 475 कोटी रुपयांनी 352 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, ABB इंडिया लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे, 9 रुपये 77 पैसेचा. चला आता बोलूया MCX बद्दल, म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 234 कोटी रुपयांनी 373 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 291 कोटी रुपयांनी 373 कोटी रुपये. आणि जर कंपनीचा आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे. 111 कोटी रुपयांनी 203 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 135 कोटी रुपयांनी 203 कोटी रुपये. म्हणजे MCX या कंपनीचा सेल्स म्हणा
किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. तसेच मित्रांनो, एवढंच नाही तर MCX लिमिटेड या कंपनीने आपल्या क्वार्टर वनच्या नंबरसोबत स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. 1:5च्या रेशोमध्ये, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. परंतु मित्रांनो, MCXने स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स केलेली नाही. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन बॅक्स ₹166.4 कोटी सर्व्हिस ऑर्डर फ्रॉम BSNL. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 166.38 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 31 जुलै 2028 पर्यंत पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया ITC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 17,778 कोटी रुपयांनी 21,495 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 18,765 कोटी रुपयांनी 21,495 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 5,177 कोटी रुपयांनी 5,343 कोटी रुपये. परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर भयंकरपणे डिक्रीज झाला आहे. 19,808 कोटी रुपयांनी 5,343 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे, परंतु या कंपनीचा नेट प्रॉफिट का बरं क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे? तर मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे अदर इन्कम. मागल्या क्वार्टरमध्ये कंपनीला अदर इन्कम झाला होता 15,391 कोटी रुपयाचा. याच रिझनमुळे ITC लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर भयंकरपणे डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 17,294 कोटी रुपयांनी 18,035 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 17,096 कोटी रुपयांनी 18,035 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 1,189 कोटी रुपयांनी 1,262 कोटी रुपये. परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 1,306 कोटी रुपयांनी 1,262 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने उद्या म्हणजे 4 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी उद्या आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज करणार आहे. आणि मित्रांनो, तसेच ही कंपनी क्वार्टर वनच्या नंबरसोबत स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची ही कंपनी उद्या याच कारणामुळे जबरदस्त फोकसमध्ये राहील. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता.
तोपर्यंत टाटा, बाय बाय.